गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 14 पान क्रमांक 113. कालच आपण हा परिच्छेद वाचला होता. त्यातला शेवटचा भाग पुन्हा एकदा विचारात घेऊया. वेदातील यज्ञ हे अंतःप्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे असं विधान आहे. म्हणजे वेदांमध्ये जे यज्ञ शब्द वापरला आहे तो आतल्या प्रवृत्तींचं बाह्य प्रतीक असा वापरलाय. म्हणजे यज्ञ कुठलाही असो तो चालतो आतमध्येच आणि बाहेर जे व्यक्त होतं ते आतमध्ये जे काही घडतं त्याचा परिणाम. मग आता आपल्या शरीरामध्ये सतत अनेक प्रकारचे यज्ञ चालू आहेत बघा, आणि त्या सगळ्या यज्ञांना अग्नीची गरज आहे. मग त्या अग्नीची नावं पण वेगळी आहेत, त्याची फंक्शन्स वेगळी आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात वैश्वानर भूत्वा, मी तो वैश्वानर आहे प्रत्येक जीवामधला, प्रत्येक पेशीमधला, की ज्याच्यामुळे पचनक्रिया घडते. पण पचन म्हणजे नक्की काय? तर कन्व्हर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे यज्ञानी अग्नीनी सतत काय घडत आहे, तर ही परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ही घडण्यासाठी फॅसिलिटेटर म्हणून तो काम करतोय का अग्नी, त्याच्यामुळे ते घडत आहे का? मग आतमध्ये ज्या काही प्रवृत्ती आहेत तेच व्यक्त होतं. म्हणजे माझ्याकडून जी काही कृती घडते ती आधी कुठे घडते, तर आधी मनात विचार रूपाने ती घडते आणि तो विचार कृतीमध्ये उतरतो. म्हणजे बाह्य त्याचं मॅनिफेस्टेशन, अभिव्यक्ती त्याची होते. मग हे कोणी करणारा आहे का? यज्ञ कोणी करताय का? यज्ञ प्रक्रिया चालू आहे. आपल्या मंत्रपुष्पांजलीमधला तो देवा आहे बघा. ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानस चिंतयत्र पूर्वे साध्या संधी देवाः. काय याचा अर्थ आहे? काय याचा? ही मंत्रपुष्पांजली म्हणजे ना अक्षरशः बापरे आहे. त्याचे जसे पदर एक एक उलगडायला लागतात ना, कळायला लागतं ना, त्यावेळेला विज्ञान असो, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, ऋषी संस्कृती या देशात असताना किती पराकोटीला गेलो होतो, किती अत्युच्च शिखरं गाठली होती. आणि आणि काय विसरलोय की काय मी सगळं ते? ती महानता विसरलोय? मग माझ्यातनं काही यज्ञ चालू आहेत का? मी यज्ञ करतोय का? मी यज्ञ प्रक्रियेचा भाग आहे का? यज्ञद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो. मुळात इथे स्वतःचं काही आहे का? आणि मग अर्पण करणारं तरी कोण? पण जर अहंकाराचा विचार केला तर माझं काहीतरी आहे असं वाटणं, आणि ते माझं वाटणं हे वाटणंच अर्पण करायचं आहे, की सुटलं, की झालो मोकळे आपण. यज्ञद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो. आता हा जो मीपणा आहे हा जर नसेल तर ज्याला आपण जीवन म्हणतो, इंटर ह्युमन रिलेशनशिप म्हणतो, रिलेशन्स म्हणतो, हे जे लाईफ दॅट इज हॅपनिंग अराउंड अस, ही कशामुळे घडत आहे? हे मानवाच्या बाबतीत तर विचार केला तर ते विदाऊट इगो लाईफ कॅनॉट हॅपन. सगळ्यांचे इगोच नष्ट झाले तर काय अवस्था असेल? मग असा जो इगो आहे, म्हणजे नामरूपाने बद्ध असं जे ते अस्तित्व आहे, मीपणाची जाणीव आहे, ती काय करते जाणीव? तर ती स्वतःचं जे असतं ते देवाला अर्पण करते. मग असा जर अर्पणाचा भाव असेल, देण्याचा भाव असेल, हं, तर हा यज्ञ चालू आहे म्हणायचं. मग फक्त घेण्याचा भाव असेल तर यज्ञ होईल का? आणि देण्याकरता घ्यावं लागतंच की नाही? पण भाव देण्याचा असेल तर येणं आपोआप घडतं. आता पुढे काय म्हटलंय? मग देवाला अर्पण केलं ना स्वतःकडे जे काय तर ते देव काय देत आहेत? म्हणजे अस्तित्व काय देत आहे? तर त्याला प्रत्युपकारा प्रित्यर्थ, प्रतिउपकारा प्रित्यर्थ देवता गोधन आणि अश्व देतात. तर ही सांकेतिक भाषा आहे. गोधन म्हणजे तेज आणि संपदा, म्हणजे हा बुद्धीचा विषय आला, अग्नीचा विषय आला. आणि अश्व म्हणजे शक्ती संपदा. घोडा, अश्व हा शक्तीचं रूप आहे. मग आता आपल्याला बुद्धिमत्ता पण हवी, ज्ञानोपासना पण हवी आणि शक्ती उपासना पण हवी. म्हणजे गोधन आणि अश्वधन हे दोन्ही धनांची गरज आहे. पण म्हणजे दारात घोडे बांधायचे,
दारामध्ये गायी बांधायच्यात असा आहे का त्याचा अर्थ? का माझ्या मन, बुद्धी, चित्त, अहंकारामध्ये, माझ्या शरीरामध्ये तेज आणि संपदा आणि शक्ती भरपूर असावी, भरभरून असावी, यासाठी हे कशाने घडतंय? तर यज्ञ केल्यामुळे. आणि यज्ञ म्हणजे काय? देण्याची जाणीव. शेअरिंग जे माझ्याकडे आहे ते देत राहणं, देवाला अर्पण करणं. मग देव म्हणजे काय? सगळी समष्टी देव. मग म्हणजे फक्त देवळात देव आहे का? देवळात पण देव आहे, पण सर्वत्र देव आहे. माणसात पण आहे. ह्या जाणीवेत राहणं, असं जर घडायला लागलं, तर यज्ञ आपोआप घडतो. आणि यज्ञ जर घडला, तर ते देवाला अर्पण आपोआप होतं. आणि अर्पण जर झालं, तर ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोझिट या मॉडर्न सायन्सच्या नियमाप्रमाणेच प्रत्युपकारा प्रित्यर्थ देवता, गोधन आणि अश्व देतात. म्हणजे ही जी यज्ञ संस्कृती आहे ना, याचा जर नीट अर्थ कळला, त्याचा अर्थ चौकोनी 4 विटा लावायचे आहेत, त्याच्यात अग्नी प्रदीपदान काहीतरी आहुती द्यायची, इतका छोटा नाहीये तो अर्थ. तोही यज्ञ आहे, पण यज्ञ शब्दाचा अर्थ इतका लहान नाहीये फक्त. मग काय प्राप्त होणार आहे? तर तेज संपदा आणि शक्ती संपदा प्राप्त होणार आहे. याप्रमाणे देव आपणास तपशक्ती प्रसाद देतात. तप, कॉन्शियस रिट्रीव्हल ऑफ सेन्सेस, अशी एकाने याची व्याख्या केली आहे. वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे. म्हणजे कोणाला समजलं पाहिजे? तर योग्य व्यक्तीला. मग ती योग्य व्यक्ती कशी असली पाहिजे? तर यज्ञाच्या जाणीवेत ती जगणारी असली पाहिजे. त्याचं आयुष्य यज्ञ पाहिजे. म्हणजे काय? समर्पणाची भाव पाहिजे, देण्याचं दातृत्व पाहिजे, जो आपला सहज स्वभाव आहे. स्वतःचं असतं ते देवाला अर्पण करतो. असं जर सतत माझ्याकडनं चालू असेल, तर देत राहिलं की आपोआप मिळतंच. पण मिळण्याकरता देत राहिलं तर भावना वेगळी आहे. देत राहूया, आपोआप ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड अपोझिट. आणि तुम्ही दिलत ना की तुम्हाला मिळतंच. आणि तुम्हाला हवं असेल तर द्यावंच लागतं. पण हवंय म्हणून देणं वेगळं आणि द्यायचंय म्हणून देणं वेगळं. वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे. म्हणजे काय? योग्यता जर प्राप्त झाली, तर ते ज्ञान आपोआप माझ्यापर्यंत येणार आहे. मग ती योग्यता काय आहे? मग त्यासाठी काय साधना आहे? काय तपश्चर्या आहे? असे विचार माझ्या मनात यायला लागलेत, की माझं जीवन पण यज्ञवत होत आहे का? माझ्या मनात यज्ञ चाललाय का? माझ्या बुद्धीत यज्ञ चालू आहेत का? माझं शरीर यज्ञ प्रक्रियेत सहभागी होत आहे का? मग अजाणतेपणाने तर शरीरात अनेक यज्ञ चालू आहेत. पण जाणीवेचा यज्ञाचं काय? माझ्या जाणीव ही आहुती देणं, देणं, समर्पण, गिव्हिंग कॉन्शियसमध्ये आहे का? असे विचार मनात यायला लागले. पुढे शीर्षक आहे पुढच्या परिच्छेदाचं, औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान, नृसिंह सरस्वतींच्या अवताराचे वैशिष्ट्य, असं परिच्छेदाचं शीर्षक आहे. श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयाने दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रल्हादास द्वैत सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन असे माझे वचन आहे. स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले, महाराज, श्री पिठिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लालचावलेले असते. मन कशासाठी लालचावलेलं आहे? प्रभूंचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी. हे वाचल्यावरच मनात विचार आला, माझं मन कशासाठी लालचावलेलं असतं? हा स्वसंवेद्य विषय आहे, ज्याचा त्यांनी जाणण्याचा आहे, की माझ्या मनाची ओढ कुठे आहे जास्ती? इंद्रिय सुखामध्ये आहे, परदुःख निवारणासाठी काहीतरी करण्यामध्ये आहे, आत्मसुखामध्ये आहे, कशात ओढ आहे? माझा टाईप काय आहे? ज्ञान, भक्ती का कर्म? सत्व, रज का तम?
असा आत्मशोध जर घेत राहिला आणि आत्मशोधाची जर बुद्धी झाली, तर जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल का? मी कोण आहे? असा प्रश्न पडणं आणि त्या दिशेने वाटचाल होणं, हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं का? असं वाटतं, की मी कोण आहे हा प्रश्न पडल्याशिवाय माझ्या जीवनाचा उद्देश काय? अध्यात्माची सुरुवातच होत नाही. स्पिरिच्युअलिटीची सुरुवातच ह्या प्रश्नाने होते आणि शेवट पण इथेच होतोय. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे घडो, यासाठी श्री दत्तात्रयांच्या चरणी शरण जाऊया. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.